नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्नेहल तुमचं ऑनलाईन स्कूल या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी सब्जेक्ट इंग्लिश जर्नी टू द वेस्ट या पाठाचे आपण मराठीतील भाषांतरण पाहणार आहोत. म्हणजे इंग्रजीतून मराठीमध्ये आपण भाषांतरण पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर्नी टू दी वेस्ट, पश्चिमेकडील देशाचा प्रवास. व्हेन वी रीड दी वर्ड्स जर्नी टू दी वेस्ट, वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. बघा त्याचा मराठीमधले अर्थ बघा. व्हेन वी रीड दी वर्ड्स, जेव्हा आपण हे शब्द वाचतो, कोणते? जर्नी टू दी वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील देशाचा प्रवास. वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग अबाउट अ जर्नी, आपण स्वाभाविकपणे बघा विचार करू लागतो टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. आपण स्वाभाविकपणे इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या पश्चिमेकडील देशाचा प्रवासाचा विचार करू लागतो. But west is a relative term. For countries to our east, we are the west. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. It was made by the famous 7th century traveler Yuan Chuang. मराठीतील अर्थ बघा याचा. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म, पण पश्चिम या शब्दाचा अर्थ काय आहे? सापेक्ष आहे. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट, आपल्या पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने वी आर दी वेस्ट म्हणजेच आपण पश्चिमेकडे आहोत. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड, आता आपण ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत, about was actually a journey from China to our own country. आता आपण ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत तो वस्तुतः चीनपासून आपल्या स्वतःच्या देशापर्यंतचा प्रवास होता. अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर ओन कंट्री, चीनपासून ते आपल्या देशापर्यंतचा प्रवास. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन च्वांग. बघा 7व्या शतकातली प्रसिद्ध प्रवासी व्यक्ती युआन च्वांग याने हा प्रवास केलेला होता चीनपासून ते आपल्या भारत देशापर्यंत. समजलं का? आता आपण पुढे जाऊया. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट an easy task. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where we bandits and robbers roam. Who would do it? But Yuan Chuang had a dream. He wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. It was like a pilgrimage to him. बघा याचा मराठीतील अर्थ. इन दोज डेज म्हणजे त्या दिवसामध्ये ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अँड एनी टास्क, म्हणजे चीनपासून ते भारतापर्यंत प्रवास करणे हे सोपे काम नव्हते. वन हॅड टू ट्रॅव्हल 1000 ऑफ मिल्स, म्हणजे रस्त्यावर हजारो मैलांचा प्रवास पायी. फूट और हॉर्सबॅक, म्हणजे फूट म्हणजे पायी आणि हॉर्सबॅक्स म्हणजे घोड्यावर बसून करणे. क्रॉसिंग डेझर्ट, वाळवंटे ओलांडत. क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन्स म्हणजे हिमाच्छादित पर्वत ओलांडीत. त्यानंतर क्रॉसिंग स्ट्रेंज म्हणजे चमत्कारित प्रदेश. त्यानंतर अनफॅमिलियर रिजन्स म्हणजे अपरिचित मुलूक किंवा प्रदेश. युझिंग रोड्स वेअर बँडिट्स और रॉबर्स रोम, बघा जिथे लुटारू आणि डाकू फिरत असत अशा रस्त्यांवर. हू वूड डू इट, कोण असं करणार?
बट युआन च्वांग हॅड अ ड्रीम. पण युआन च्वांगचं ते एक स्वप्न होतं. ही वॉन्टेड टू बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. त्याचं जे स्वप्न होतं ते होतं भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ साहित्य आपल्या चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्याची काय होती इच्छा होती. इट वॉज लाईक अ पिलेग्रिमेज टू हिम. बघा त्यासाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्रा होती. समजलं का? आता आपण पुढे जाऊया. Yuan Chuang undertook the long and difficult journey to follow his dream. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships on the way. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Roads, through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. बघा याचा मराठीत अर्थ. युआन च्वांग undertook the long and difficult journey to follow his dream. बघा आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी युआन च्वांगने हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला होता. फॉर 17 लॉंग इयर्स ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग. बघा या मार्गामध्ये कष्ट उपसत किंवा हा प्रवास त्यानं 17 वर्षाचा तो करत राहिला. 17 वर्ष हा प्रवास तो काय करत राहिला. सफरिंग मेनी हार्डशिप ऑन दी वे. बघा खडतर हा प्रवास तो करत राहिला. ही ट्रॅव्हल अक्रॉस दी गोबी डेझर्ट. बघा भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटापासून प्रवास केला. डेझर्ट. देन अलॉंग दी तियान शान माउंटेन रेंज. नंतर त्याने तियान शान या पर्वतरांगातून प्रवास केला. अँड ऑन अलॉंग दी सिल्क रोड. प्रदीर्घ अशा रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केलेला होता. थ्रू रिजन दॅट आर नाऊ म्हणजे ते आता सध्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. बघा सध्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून त्याने प्रवास केलेला होता. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. बघा भारतात त्यांनी विविध ठिकाणी प्रवास केला. बरीचशी माहिती आणि महत्त्वाची हस्तलिखिते त्याने जमा केलेली होती. समजलं का मुलांनो? आता आपण पुढे जाऊया. The way back home was also equally difficult, but Yuan Shuang managed to reach China safely along with the scriptures. This was a great achievement. It was almost unbelievable, so much so that people thought that the gods and supernatural powers had helped Yuan Shuang in his quest. बघा परतीचा प्रवासही तितकाच खडतर होता, पण हस्तलिखितांसमवेत म्हणजेच बौद्ध धर्मीय पवित्र ग्रंथासह चीनला सुरक्षितपणे पोहोचणे त्याला साधले. हे एक महान यश होते. ते जवळजवळ अविश्वसनीय होते. इतके अविश्वसनीय की देवांनी आणि अंतर्द्रियांनी शक्तींनीच युआन च्वांगला या शोधात सहाय्य केले असे लोकांना वाटले. This gave rise to many interesting folk tales. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. आता याचा मराठीतील अर्थ बघा. या विश्वासातून बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. काही शतकानंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास
या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. या लोककथांमधील बऱ्याच कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला. ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत. दी नॉवेल अँड दी स्टोरी इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर, म्हणजे अजूनही फार त्या लोकप्रिय आहेत. आता पुढे बघा. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. Who would save him? Who vanquished the demons? Well, the Ghanaian deity, who is the goddess of mercy, has seen so that. आता याचा अर्थ बघा. ही कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार करण्यासाठी, त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. द नॉवेल टेल्स अस दॅट देअर आर मेनी डेमन्स अँड इव्हिल पॉवर्स, म्हणजे दुष्ट शक्ती असतात. हू वुड से हिम, ह्याचा बचाव कोण करणार? वेल, द ग्वानियन डायटी, म्हणजे दयेची देवता असलेल्या ग्वानियांनी ही काळजी घेतलेली आहे. हू इज द गॉडेस ऑफ मर्सी, म्हणजे दयेची देवता. पुढे बघा. शी हॅज असाइन दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. तिने 3 विशिष्ट किंवा विशेष व्यक्तींकडे दया देवतेने हे काम सोपवलेले आहे. बघा कोणकोणते. सन वुकॉंग, मंकी किंग, झू बज्जी, त्यानंतर पिग्सी अँड शा वुजिंग अँड सन प्रेरिस्ट. या 3 व्यक्तींकडे त्या दयेच्या देवतेंनी हे काम सोपवलेले आहे. आता पुढे बघा. नाव दिस 3 कॅरेक्टर्स आर नो सन्स. बघा, ह्या 3 व्यक्ती म्हणजे काही संत नव्हेत. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपरनॅचरल पॉवर्स. खरे तर या सगळ्यांकडे जरी अंतरिंद्रिय शक्ती असल्यास तरीही दे आर नॉन ट्रबल मेकर्स, तरीही ते उपद्रवी म्हणून ज्ञात आहेत. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. म्हणूनच देवानी त्यांना स्वर्गातून हाकलून दिले आहे. However, the kind deity Guanyin has offered each of them one more chance. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use powers for this good work, then you may return to heaven. जर तुम्ही या पवित्र साधूच्या यात्रेत तुम्ही त्याला मदत केली आणि जर त्या सहकार्यात त्याला तुम्ही तुमच्या शक्तींचा उपयोग केला चांगल्या कामासाठी, तर तुम्ही पुन्हा स्वर्गामध्ये जाऊ शकाल. दॅट इज वाय दी 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी युआन च्वांग्स डिस्प्लेज अँड टू हेल्प युआन च्वांग इन हिज डिफिकल्ट जर्नी. म्हणूनच युआन च्वांग याचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासात त्याला सहाय्य करणे याला तिघांनी मान्यता दिली आहे. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स ऑन द वे टू द होली लँड इंडिया. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक, क्षोभक आणि कधी कधी गमतीदार साहसे करावी लागली आहेत. समजलं का? आता आपण पुढे जाऊया. The most powerful among the 3 displays in Sun Wukong. बघा, या 3 शिष्यांपैकी सर्वात शक्तिशाली आहे कोण? सन वुकॉंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. ही वॉज बॉर्न व्हेन विंड्स ब्लीव ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटेन. बघा, पुष्पफल पर्वतावरील दगडी अंड्यांवरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा याचा जन्म झाला. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. बघा, तो स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतरण घडवू शकतो. नॉट ओनली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म इच ऑफ हिज हेअर स्टँड्स into any living or non-living things of his choice.
बघा पुढं का इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूंमध्ये तो रूपांतरण करू शकतो. His as you wish gold banded cudgel is also magical. बघा त्याच्या जवळचा जो सोन्याचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटा काय आहे तो जादूचा आहे. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय. बघा तो आकाशाला आधार देणारा स्तंभा एवढा मोठा होऊ शकतो. बट ॲट अदर टाइम्स पण इतर वेळी इट बिकम्स ॲज अ टीनी ॲज अ निडल. पण इतर वेळी तो सुई एवढा छोटा होतो. Then the monkey king just tucks it away behind his ear. बघा मग हा वानराचा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवतो. सन वुकांग कॅन ट्रॅव्हल 1000 of kilometers in just one somersault. बघा केवळ एक कोलांट उडी मारून सन वुकांग हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतो. तो अग्नीतून सुद्धा प्रवास करू शकतो. ही कॅन वॉक थ्रू फायर म्हणजे अग्नीतून तो प्रवास करू शकतो. ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट व्हील. बघा पाण्याखालून प्रवास करू शकतो आणि स्वेच्छेनुसार म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार तो कोठेही उडत जाऊ शकतो. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. बघा त्याचं जे शरीर आहे त्याचा जो देह आहे तो हिऱ्याप्रमाणे काय आहे कणखर आहे. सो नो वन अँड नथिंग कॅन इंजर हिम. म्हणून त्याला कोणीही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नाही. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव एक्स-रे विजन. सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या त्याच्या आग ओढणाऱ्या डोळ्या क्ष किरणांसारखी काही नजर आहे. नो वन कॅन डिसीव्ह हिम. त्याला कोणीही फसवू शकत नाही. समजलं काय? हे झालं कुणाचं वर्णन? मंकी म्हणजेच कोण? सन वुकांग. समजलं? मंकी किंग किंवा सन वुकांग. आता आपण पुढे बघूया. सन वुकांग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो ट्रिस्टर. बघा सन वुकांग हा शूर आणि हुशार आहे पण तितकाच काय आहे लबाड सुद्धा आहे. ही लव्स टू हॅव फन. त्याला जम्मत करणे त्याला अतिशय आवडते. अँड ऑल्सो सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. बघा त्याच्या जबरदस्त शक्तींपैकी काही शक्ती त्याला या कामी मदत करतात. ही ॲज अ वेज विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. बघा त्याच्यापाशी एक पात्र आहे. हे पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. बघा एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून तो ते उघडू शकतो. ही इज अ व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टीनी ॲज ॲट अ ब्लिंक. बघा तो अतिशय चपळ आहे. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तो अतिशय मोठा होऊ शकतो किंवा अतिशय इतकं सूक्ष्म होऊ शकतो. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज हिज एनिमीज युझिंग धिस ट्रीज. बघा हीच शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे खिजवले असे याची तुम्ही कल्पना करू शकाल. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in English translation of Journey to the West. Some of the stories have also been turned into films. What would you like better, to read the historical account of Yuan Chuang's travels or to read a fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find out what you are like better. Happy reading. Thank you. बघा सन वुकांग आणि त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मार्गावर जी साहसे करावी लागली त्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचं असेल तर पश्चिमेकडील प्रवास या मूळ चीनी पुस्तकाच्या जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतरात त्यातील कथा मिळतील. यातील काही कथांवर चित्रपट सुद्धा काढण्यात आलेले आहेत. तुम्हाला यातील काय बरे अधिक आवडेल? युआन श्वांगच्या प्रवासाचे ऐतिहासिक वर्णन वाचणे
की सण वुकांग याच्या कल्पनारम्य कथा वाचणे. तुम्हाला अधिक काय आवडते ते पाहण्यासाठी तुम्ही दोन्ही पुस्तके वाचणे कदाचित अधिक चांगलं ठरेल. तुमचे वाचन आनंदी ठरव. जर तुम्हाला हा किंवा या पाठाबद्दल काही शंका किंवा काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू.